आणि हेच कारण आहे, की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही, कारण कामं तशी केलेली नसतात. एकतर दुसऱ्यांनी कामं केलेली असतात, त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं, जातीय दंगल किंवा जातीय तेढ निर्माण करा, धार्मिक तेढ निर्माण करा, समाजामध्ये वाद निर्माण करा, भाषेमध्ये अंतर निर्माण करा. हे सगळं करून डिव्हाईड अँड रूल ज्याला आपण बोलतो, ही जी काही डिव्हाईड अँड रूलची पॉलिसी आहे, ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे, ती त्याची अंमलबजावणी करतो. असो, हे जरी असलं, तरी मला वाटतं आत्ता ही संधी आपल्याला हे शहर सुधारण्याची. आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो, नागरिक म्हणून जर एकत्र आलो, तर जी काही दडपशाही आपल्याला चालू आहे, म्हणजे मला आठवतं ना, आमचं सरकार असताना देखील जिथे-जिथे लोकांची काही एक भूमिका असायची, की त्यांच्या भावना असायच्या, त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो. जेव्हा मी मंत्री होतो, तेव्हा मला आठवतं अ, हे रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन, ज्याला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असं नाव ह्या महानगरपालिकेने दिलेलं आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते. ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जगजाहीर केलं आणि जे काही सत्य बाजू असेल ती लोकांसमोर आणण्याचं काम केलं. बरं, हे होत असताना जसं मी नदीचं सतत सांगत असतो, कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुळ्या मोठ्याचं, की नदीचं पात्र हे खोलं करण्याच्या ऐवजी अजून कमी करत चाललेत आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चाललेत. उद्या त्या नदीला कव्हर पण करतील, त्याच्यावरनं रस्ता पण टाकतील. पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास 11 मंदिरं आणि 4 महत्त्वाचे रस्ते हे पाण्याखाली जाणार आहेत. जिथे एस-टी-पीचं काम पहिलं झालं पाहिजे, ते मला वाटतं एस-टी-पीवर 550 कोटी की काहीतरी खर्च करून ठेवलाय. 950 कोटी, 1800, ते पण बंद आहे. अनेक अशी गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना आम्ही सातत्याने लावून धरलेलं आहे. वेताळ टेकडीवर स्टे देणारा मीच त्यावेळी मंत्री होतो, कारण वेताळ टेकडीचा देखील प्रस्ताव भयानक आहे. म्हणजे वरतून रस्ता, खालतून बोगदा, बाजूने मेट्रो, म्हणजे सपाटच करून टाका, मग कशाला पाहिजे टेकडी वगैरे. आणि नावासाठी काहीतरी ठेवायचं, थातूर-मातूर काहीतरी काम करून ठेवायचं आणि मग हे सगळं दाखवून जो विनाश आहे तो विकास म्हणून दाखवायचा. नक्की गेम प्लॅन काय आहे? हाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणून मला वाटतं आता आपल्या इकडच्या शहराच्या सगळ्याच नेत्यांनी, आपण जसं मोरे साहेब सांगत होतात, की एक एक्झिबिशन तर भरवलंच पाहिजे, लोकांच्या समोर आणलंच पाहिजे, की काय त्यांनी सांगितलं होतं आणि काय करून ठेवलं. नाशिकमध्ये अशीच परिस्थिती आहे. नाशिक दत्तक घेतो म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यावेळी सांगत होते. आता आपण तपोवनचं पाहताय. लोकांवर जी दडपशाही होते, तिथे दादागिरी होते, ही सरकारकडूनच होते. असंच इथे मला वाटतं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि जसं हे काम जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं मुंबईचं, की आम्ही करून दाखवलं आणि हे करून दाखवलं कधी, जेव्हा आमच्या हातात राज्य सरकार नव्हतं, मुख्यमंत्री आमचे नव्हते, तेव्हा एवढी कामं करून दाखवलेली आहेत. पुण्यात तर त्यांचंच सरकार, म्हणजे महानगरपालिका बहुमताची त्यांची होती. डोक्यावर मुख्यमंत्री त्यांचे होते. केंद्रात प्रधानमंत्री त्यांचे आहेत. तरी देखील अजून विमानतळ पुण्याचं होत नाही. अनेक वर्ष मी ऐकतोय. ते नवीन टर्मिनल जे होतं, मला आठवतं 3 महिने त्याच्यानंतर मी आंदोलन पुकारलं होतं. आपण सगळे शहर म्हणून आंदोलन पुकारलं होतं, की तुमचं तयार आहे बनून आणि तरी तुम्हाला उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नाहीये. हा सगळा जो गोंधळ त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे, जसं आपण सांगू शकतो, होय हे आम्ही करून दाखवलेलं आहे. हे वचननाम्यातली आमची वचनं होती आणि ही आम्ही पूर्ण केली वचनं आहेत. तसं भाजप काय करून दाखवतं आणि काय करू शकतं किंवा काय केलेलं आहे. मला वाटतं काय केलं आहे ह्याच्यावर जास्ती आपण फोकस केला पाहिजे आणि त्याच निमित्ताने मला वाटतं आपण काय करणार आहोत हे लोकांसमोर नेणं गरजेचं आहे. धन्यवाद. प्रेसचं काही प्रश्न असतील तर. खरं प्रश्न हे सत्ताधाऱ्याने गेले पाहिजेत, पण मला वाटतं हा विषय फार वेगळा आहे.